Hello, 12th Commerce, Organization of Commerce and Management students, OCM students. फोर्थ चॅप्टर आपण बिझनेस सर्व्हिसेस हा स्टार्ट केला होता. त्यानंतर सर्व्हिसेसमधील बँकिंग हे आपण सुरू केलं. त्यानंतर टाईप्स ऑफ बँक्स पाहिले. त्यानंतर न्यू मॉडेल्स ऑफ बँकिंग पाहिले, नवीन पद्धत पाहिली बँकिंगची. त्यानंतर आपण सुरू केलं होतं लास्ट लेक्चरमध्ये आपण फंक्शन्स ऑफ कमर्शियल बँक, व्यावसायिक बँकेचे कार्य. यामध्ये 2 ग्रुप्स आहेत. फंक्शन्समध्ये 2 विभागात विभागणे आलेले आहेत. फर्स्ट आहे प्रायमरी फंक्शन, सेकंड आहे सेकंडरी फंक्शन. प्रायमरी फंक्शन्स प्राथमिक कार्य. या प्रायमरी फंक्शन्समध्ये परत प्रायमरी फंक्शन्सला 2 याच्यामध्ये डिवाईड करण्यात आलेलं आहे. यामधील फर्स्ट आहे ॲक्सेप्टिंग डिपॉझिट अँड ग्रँटिंग लोन अँड ॲडव्हान्सेस. लोकांकडनं, पब्लिककडनं डिपॉझिट स्वीकारणे आणि लोन व ॲडव्हान्सेस देणे मंजूर करणे, हा प्रायमरी फंक्शन. सेकंडरी फंक्शन्स आहे एजन्सी फंक्शन्स अँड युटिलिटी फंक्शन्स, प्रतिनिधित्व कार्य आणि उपयोगिता कार्य. यामधील आपण प्रायमरी फंक्शन्स स्टार्ट केले होते. प्रायमरी फंक्शन्समध्ये ॲक्सेप्टिंग डिपॉझिट्स हा फर्स्ट प्रायमरी फंक्शन आपण सुरू केला होता. डिपॉझिट स्वीकारणे. या डिपॉझिट्स क्लासिफाईड इन 2 टाईप्स. डिपॉझिट्ससुद्धा परत 2 प्रकारात विभागण्यात आलं आहे. फर्स्ट होता टाईम डिपॉझिट, सेकंड आहे डिमांड डिपॉझिट. या टाईम डिपॉझिटमध्ये आपण फिक्स्ड डिपॉझिट आणि RD, ज्यालाच रिकरिंग डिपॉझिट असं म्हणतात, हे पाहिलं. त्यानंतर डिमांड डिपॉझिट पाहिलं. डिमांड डिपॉझिटमध्ये म्हणजेच मागणीनुसार डिपॉझिट अकाउंट्स ओपन करणे. यामध्ये फर्स्ट सेविंग अकाउंट आणि सेकंड करंट अकाउंट पाहिलं. या अशा पद्धतीने आपण प्रायमरी फंक्शन्समधील फर्स्ट फंक्शन ॲक्सेप्टिंग डिपॉझिट पाहिलं. त्यानंतर आता आपल्याला सेकंड फंक्शन घ्यायचं आहे ग्रँटिंग लोन अँड ॲडव्हान्सेस. ग्रँटिंग लोन अँड ॲडव्हान्सेस, कर्ज मंजूर करणे. कर्ज आणि ॲडव्हान्सेस आगाऊ रक्कम किंवा उचल रक्कम मंजूर करणे. त्यामधील ग्रँटिंग लोन अँड ॲडव्हान्सेस. यामध्ये आता ग्रँटिंग लोन अँड ॲडव्हान्सेस. बँक grant loan and advances to business firms and other who are in needed of bank's funds. बँका बिझनेस फर्म्सला आणि व्यवसायाला आणि काही कमर्शियल ऑर्गनायझेशन्सला किंवा बिझनेसमॅन्सला वेगवेगळ्या पद्धतीनं फंडद्वारे कर्ज पुरवठा आणि ॲडव्हान्सेस देत असतात. द लोन्स आर प्रोव्हाइडेड फॉर लॉंगर पिरियड ऑफ टाईम फ्रॉम 1 year अँड मोर. लोन कर्ज या बँका लॉंग पिरियडसाठी, जसा की 1 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी कर्ज देत असतात. त्यानंतर आता ॲडव्हान्सेस. ॲडव्हान्सेस आर प्रोव्हाइडेड फॉर शॉर्ट पिरियड फॉर 4 months to 1 year. कर्ज 1 वर्ष किंवा जास्त कालावधीसाठी दिले जाते. त्याच पद्धतीने ॲडव्हान्सेस म्हणजेच उचल रक्कम किंवा आगाऊ रक्कम ही 4 months to 1 year, शॉर्ट पिरियडसाठी, कमी कालावधीसाठी, जसे की 4 महिन्यापासून ते 1 वर्षपर्यंतच्या कालावधीसाठी हे ॲडव्हान्सेस देण्यात येतात. द ॲडव्हान्सेस आर इन द फॉर्म ऑफ कॅश क्रेडिट, ओव्हरड्राफ्ट अँड डिस्काउंटिंग ऑफ बिल्स एक्सेट्रा. हे ॲडव्हान्सेस रोख स्वरूपात किंवा ओव्हरड्राफ्ट स्वरूपात किंवा डिस्काउंटिंग ऑफ बिल स्वरूपात देण्यात येतं.
त्यानंतर आता हे झालं ग्रँटिंग लोन अँड ॲडव्हान्सेस संदर्भातील. आता आपल्याला पुढे पाहायचं आहे फर्स्ट नंबर लोन्स म्हणजेच कर्ज. कमर्शियल बँक प्रोव्हाइड्स लोन टू बिझनेसमॅन अँड अदर्स. कमर्शियल बँक व्यावसायिक बँका ह्या व्यापारी संस्थांनाच म्हणजे बिझनेसमॅनना किंवा इतर लोकांना कर्ज देत असतात. द बॉरोवर्स कॅन यूज एंटायर अमाऊंट सँक्शन ऑर ओन विथड्रॉल इन इन्स्टॉलमेंट. जे कोणतेही मंजूर केलेलं कर्ज आहे म्हणजे ज्यांना कर्जदारांना ते कर्ज दिलेलं आहे बँकांनी, मग ते बिझनेसमॅन असेल किंवा इतर व्यक्ती असतील, यांना जे काही कर्ज दिलेलं आहे ते कर्जाची रक्कम पूर्णतः विथड्रॉल घेऊ शकतात किंवा हप्त्यामध्ये काढू शकतात. त्यानंतर इंटरेस्ट इज चार्जड ऑन द अमाऊंट सँक्शनड. कर्ज देतो आहे याचा अर्थ त्यांच्याकडनं इंटरेस्ट घेतलाच पाहिजे, म्हणजेच व्याज आकारलंच पाहिजे. जो काही लोन मंजूर झालेला आहे लोन्स, त्या झालेल्या रकमेवरती त्या अमाऊंटवरती इंटरेस्ट आकारण्यात येतो बँकेकडून. आता द लोन्स आर ॲज फॉलोज. फक्त लोन म्हणजे कर्ज झालं, परंतु त्या लोनचे परत वेगवेगळे टाईप्स आहेत. म्हणजेच शॉर्ट टर्म कमी मुदतीचं, मीडियम टर्म मध्यम मुदतीच्या कालावधीसाठी देण्यात आलेला कर्ज, आणि थर्ड आहे लाँग टर्म लोन्स. अशा पद्धतीने 3 वेगवेगळ्या स्वरूपात कर्ज देण्यात येतात. अल्पमुदत कर्ज, शॉर्ट टर्म, मीडियम मध्यम मुदतीचे कर्ज, आणि थर्ड आहे लाँग टर्म लोन, दीर्घ मुदतीचे लोन. आता हे शॉर्ट टर्म, मीडियम टर्म, लाँग टर्म लोन्स जे आहेत ते त्यांच्या ड्युरेशनवरनं ठरवण्यात आलेलं आहे. आता यामधील आपण ए नंबर शॉर्ट टर्म लोन्स पाहूयात. शॉर्ट टर्म लोन्स आर फॉर अ पिरियड अप टू 1 year टू मीट वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट ऑफ द बॉरोवर. बॉरोवर जो कोणताही कर्ज घेणारा व्यक्ती आहे, कर्जदाराच्या कामकाजासाठी भांडवलाच्या गरजा भागविण्यासाठी म्हणजेच कॅपिटलसाठी, वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट ऑफ द बॉरोवर, कर्जदाराच्या भांडवलाची गरज भागवण्यासाठी शॉर्ट टर्म लोन हे 1 year अप टू 1 year 1 वर्ष कालावधीपर्यंत असते. त्यालाच काय म्हणतात आले शॉर्ट टर्म लोन. शॉर्ट टर्मचा पिरियड काय आहे? अप टू 1 years 1 वर्ष कालावधी, यालाच शॉर्ट टर्म लोन. आता त्यानंतर मीडियम टर्म लोन. मीडियम टर्म लोन्स आर फॉर अ पिरियड ऑफ 1 year to 5 year टू मीट वर्किंग कॅपिटल ॲज वेल ॲज फिक्स्ड कॅपिटल रिक्वायरमेंट ऑफ द बॉरोवर. काय आहे? बॉरोवरला लाँग टर्म कॅपिटलसाठी म्हणजेच लाँग टर्मला यासाठीचा मीडियम, आता आपण पाहतोय मीडियम टर्म लोन हा मीडियम टर्मचा कालावधी आहे. मीडियम टर्म लोन्स आर फॉर अ पिरियड ऑफ 1 year to 5 years. मध्यम मुदतीचे कर्ज मीडियम टर्मचा कालावधी हा 1 वर्ष ते 5 वर्षापर्यंतचा असतो. त्यासाठी बॉरोवरला म्हणजे कर्जदाराला वर्किंग कॅपिटल म्हणजेच खेळते भांडवल, त्याचबरोबर ॲज वेल ॲज फिक्स्ड कॅपिटल निश्चित भांडवलासाठी कर्जदाराला मीडियम टर्म लोन प्रोव्हाइड करण्यात येतं. त्यानंतर थर्ड आहे लाँग टर्म लोन, दीर्घ मुदतीचे कर्ज. याचा पिरियड आहे फॉर अ पिरियड ऑफ 5 years or more to meet long-term capital requirements of the borrower. long-term capital हे 5 वर्षासाठी किंवा त्यापेक्षा जास्त मुदतीसाठी देण्यात येतं
आणि लॉंग टर्म कॅपिटल रिक्वायरमेंट्स ऑफ द बॉरोवर. दीर्घ भांडवलाची गरज भागविण्यासाठी म्हणजेच लॉंग टर्म कॅपिटलची, लॉंग टर्म भांडवलाची, लॉंग टर्म कॅपिटलची गरज भागविण्यासाठी लॉंग टर्म लोन्स हे 5 इयर्स किंवा अप टू 5 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी देण्यात येतात. अशा पद्धतीने लोन्सचे 3 टाईप्स, शॉर्ट टर्म लोन, मीडियम टर्म, लॉंग टर्म लोन, हे तिन्ही लोन्स हे त्यांच्या पिरियडवरती म्हणजे ड्युरेशनवरती ठेवण्यात आले. शॉर्ट टर्म लोनचा पिरियड आहे अप टू 1 इयर्स, मीडियम टर्मचा लोनचा पिरियड आहे 1 इयर टू 5 इयर्स आणि लॉंग टर्मचा पिरियड आहे 5 इयर्स ऑर मोर 5 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त. आता यानंतर आपल्याला पाहायचं आहे ॲडव्हान्सेस, उचल, आगाऊ रक्कम ज्याला म्हणण्यात येतं. ॲडव्हान्सेस आर स्मॉल टर्म फंड प्रोव्हाइडेड टू बिझनेसमॅन to satisfy different financial requirements of the businesses. Advances ही रक्कम बिझनेसमॅनला आर्थिक आवश्यकता पूर्तीसाठी दिली जाते आणि ॲडव्हान्सेस हे स्मॉल टर्म्सचे फंड आहेत, म्हणजेच एका मिनिमम कालावधीसाठी देण्यात आलेला टर्म्स आहे. एका मिनिमम कालावधीसाठी. आत्ताच आपण पाहिलं होतं ॲडव्हान्सेस आर प्रोव्हाइडेड फॉर शॉर्टर पिरियड फॉर 4 मंथ टू 1 इयर्स. ॲडव्हान्सेस हे एका छोट्या कालावधीसाठी दिले जातात, जसे की 4 महिन्यापासून ते 1 वर्षापर्यंतच्या कालावधीसाठी ॲडव्हान्सेस दिले जातात. आणि ॲडव्हान्सेस आर फ्रॉम द ऑफ कॅश क्रेडिट, ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अँड डिस्काउंटिंग ऑफ बिल ऑफ एक्सचेंज. रोख उधार सत्वावर किंवा ओव्हरड्राफ्ट किंवा डिस्काउंटिंग ऑफ बिल ऑफ एक्सचेंज स्वरूपात ॲडव्हान्सेस दिले जातात. आता यानंतर आपल्याला पाहायचं आहे ॲडव्हान्सेस आर ॲज फॉलोज. ॲडव्हान्सेसची रक्कम ही आगाऊ कर्ज स्वरूपात खालीलप्रमाणे देण्यात येते. त्यामधील फर्स्ट कॅश क्रेडिट, सेकंड ओव्हरड्राफ्ट, थर्ड डिस्काउंटिंग ऑफ बिल ऑफ एक्सचेंज. आता कॅश क्रेडिट रोख उधारीवरती देण्यात आलेले ॲडव्हान्स. द कॅश क्रेडिट ॲडव्हान्सेस आर प्रोव्हाइडेड टू करंट अकाउंट अँड सेविंग अकाउंट होल्डर्स. कॅश क्रेडिट हे करंट अकाउंट आणि सेविंग अकाउंट होल्डर धारकांना देण्यात येते. इट प्रोव्हाइड्स वर्किंग कॅपिटल फॉर लॉंग पिरियड ऑफ टाइम. Interest is higher on cash credit. Separate cash credit, that means CC account, has to be maintained by the borrower. कॅश क्रेडिट हे लॉंग टर्मसाठी म्हणजेच लॉंग पिरियडसाठीचा एक वर्किंग कॅपिटल करण्यासाठी म्हणजेच रोख मुदती दीर्घ मुदतीसाठी खेळते भांडवल म्हणून देण्यात येते. या कॅश क्रेडिटवर ज्याला CC अकाउंट असं म्हणण्यात येतं, या CC अकाउंटवर इंटरेस्ट रेट हा जास्त असतो, हायर असतो. इंटरेस्ट रेट इज हायर ऑन कॅश क्रेडिट. जास्त प्रमाणात व्याज दर आकारण्यात येतो. सेपरेट एक स्वतंत्र कॅश क्रेडिट अकाउंट, स्वतंत्र कर्जदाराचे एक स्वतंत्र कॅश क्रेडिट अकाउंट काढण्यात येते. सेपरेट CC अकाउंट हॅज टू बी मेंटेन्ड बाय द बॉरोवर. हे कॅश क्रेडिट अकाउंट हे स्वतंत्ररित्या कर्जदाराचे बॉरोवरचे काढण्यात येते. अशा प्रकारे फर्स्ट ॲडव्हान्सेस कॅश क्रेडिट. सेकंड नंबर आहे ओव्हरड्राफ्ट. ओव्हरड्राफ्ट ज्यालाच आपण याला अधिकर्ष खाते ओव्हरड्राफ्ट असं म्हणण्यात येतं. OD ज्याला असं म्हणण्यात येतं ओव्हरड्राफ्ट अकाउंट, OD अकाउंट. आता हा OD जो आहे म्हणजेच ओव्हरड्राफ्ट जो आहे त्या संदर्भातील फॅसिलिटी बँक
ॲडव्हान्सेस स्वरूपात कशा पद्धतीने देते. दिस फॅसिलिटी इज ऑफर्ड टू करंट अकाउंट होल्डर. फक्त ही कोणाला देण्यात येते? ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी ही ओनली करंट अकाउंट चालू खातेधारकांनाच देण्यात येते. म्हणजेच बिझनेसमॅनचंच अकाउंट हे करंट अकाउंट ओपन होतं, बिझनेसेसलाच ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी देण्यात येते. आपल्याला MCQमध्ये विचारण्यात येतं ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी फॉर डॅश अकाउंट होल्डर. तर कोणाला येते ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी? करंट अकाउंट होल्डरनाच देण्यात येते, करंट अकाउंट होल्डर. द पिरियड कॅन व्हॅरी फ्रॉम 15 to 60 days. या सामान्यतः ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीचा जो कोणताही कालावधी असतो तो 15 दिवसापासून 60 दिवसापर्यंतचा कालावधी असतो. 15 to 60 daysचा ओव्हरड्राफ्ट संदर्भातील कालावधी ठरवण्यात आलेला आहे. इंटरेस्ट इज चार्जड ऑन ॲक्च्युअल अमाऊंट विथड्रॉन. इंटरेस्ट जो कोणताही व्याज आहे तो व्याज त्या ओव्हरड्राफ्ट मधून जेवढ्या रक्कम उचललेली आहे, अमाऊंट विथड्रॉन, ॲक्च्युअल अमाऊंट विथड्रॉन, ॲक्च्युअल जेवढी अमाऊंट उचलण्यात आलेली आहे तेवढ्याच रकमेवरती तो त्याला व्याज आकारण्यात येतं. त्यानंतर दिस इज अ टेम्पररी अरेंजमेंट फॉर अ शॉर्ट पिरियड. यासाठी नो सेपरेट अकाउंट इज मेंटेन्ड अँड entries are shown in current account. It is a temporary arrangement for short period. या ओव्हरड्राफ्टसाठी कोणतंही स्वतंत्र खातं ओपन करण्यात येत नाही. नो सेपरेट अकाउंट इज मेंटेन. कोणतंही सेपरेट अकाउंट ओव्हरड्राफ्ट म्हणून ओपन केलं जातं नाही. याच्या सर्व काही ज्या काही एंट्रीज आहेत त्या सर्व काही करंट अकाउंटमधूनच चालवल्या जातात. हे एका शॉर्ट पिरियडसाठी टेम्पररी अरेंजमेंट करण्यात आलेली असते. लहान कालावधीसाठी केली जाणारी ही तात्पुरती व्यवस्था आहे ओव्हरड्राफ्ट म्हणजे. त्यानंतर 3rd नंबर डिस्काउंटिंग ऑफ बिल ऑफ एक्सचेंज. डिस्काउंटिंग ऑफ बिल ऑफ एक्सचेंज आपण अकाउंटिंगमध्ये पाहिलं असेल. हे तर ॲडव्हान्सेस संदर्भातील बँका या डिस्काउंटिंग ऑफ बिल ऑफ एक्सचेंजद्वारे ॲडव्हान्सेस ही फॅसिलिटी बिझनेसेसला किंवा अदर पर्सन्सला प्रोव्हाइड करत असतात. The drawer of bill of exchange or beneficiary can discount the bill with the bank and obtain an advances. जो कोणताही ड्रॉवर आहे त्यांना डिस्काउंटिंग ऑफ बिलाची सुविधा बँकेद्वारे ॲडव्हान्सेस पद्धतीनं देण्यात येते. On the due date of the bill, the bank will recover the amount from the drawee. जे कोणतीही बिलाची मुदतीची तारखेला बँक बिलाची रक्कम ड्रॉवीकडनं वसूल करते. ड्रॉवर आणि ड्रॉवी आपल्याला माहिती आहे, आपण पाहिलेलं आहे, शिकलेलं आहे अकाउंटिंगमध्ये. तर अशा पद्धतीनं बँक या ॲडव्हान्सेसमध्ये डिस्काउंटिंग ऑफ बिल ऑफ एक्सचेंजद्वारे सुद्धा त्यांना फॅसिलिटी देण्यात येते. आणि जो कोणताही ड्यू डेट ऑफ द बिल आहे ते बिलाची मुदतीची तारखेला बँक बिलाची रक्कम ही ड्रॉवीकडनं वसूल करत असते. अशा पद्धतीनं लोन अँड ॲडव्हान्सेस आपण पाहिले. लोन हे 3 टाईप्सचे किंवा ते व्हेरियस लोन्स आहेत. तर 3 प्रकारचे शॉर्ट टर्म लोन आहे, मीडियम टर्म, लॉंग टर्म लोन. शॉर्ट टर्म लोनचा पिरियड आहे अप टू 1 year. मीडियम टर्मचा लोन पिरियड आहे 1 year to 5 years. लॉंग टर्मचा लोनचा पिरियड आहे 5 years और मोर. त्यानंतर ॲडव्हान्सेस पाहिले. ॲडव्हान्सेस हे स्मॉल टर्मसाठी देण्यात येतात. ॲडव्हान्सेस आर प्रोव्हाइडेड इन शॉर्टर पिरियड फ्रॉम 4 months to 1 year. या ॲडव्हान्सेसमध्ये कॅश क्रेडिट, ओव्हरड्राफ्ट और डिस्काउंटिंग ऑफ बिल ऑफ एक्सचेंजद्वारे
द ॲडव्हान्सेस आर इन द फॉर्म ऑफ कॅश क्रेडिट, ओव्हरड्राफ्ट अँड डिस्काउंटिंग ऑफ बिल ऑफ एक्सचेंज. तर ॲडव्हान्सेस किंवा आगाऊ रक्कम ही रोख क्रेडिटद्वारे म्हणजेच कॅश क्रेडिट किंवा ओव्हरड्राफ्ट किंवा डिस्काउंटिंग ऑफ बिल ऑफ एक्सचेंज स्वरूपात देण्यात येत असते. अशा पद्धतीने आपण प्रायमरी फंक्शन्स पाहिले कमर्शियल बँकेचे, ज्यामधील प्रायमरी फंक्शन्समधील ॲक्सेप्टिंग डिपॉझिट अँड लोन अँड ग्रँटिंग लोन अँड ॲडव्हान्सेस हे आपण पाहिलेले आहे. तर तुम्हाला जास्त करून हा कमर्शियल बँक्सचे फंक्शन्स आहे 8 मार्कासाठीचा जो क्वेश्चन्स आहे आपला, आणि हा सगळ्यात मोठा चॅप्टर आहे, याच्यातील सगळ्यात जास्त प्रश्न पडतात. तर 8 मार्काचा जो क्वेश्चन्स आहे शेवटचा तो याच ह्याच्यावरतीचा असतो. आणि मे बी जास्त करून आत्तापर्यंतच्या बोर्ड पॅटर्नमध्ये हा मागच्या वर्षी पण हा चॅप्टर होता, त्यावेळेस की मागच्या वर्षी भरपूर वेळेस हा आत्तापर्यंत फंक्शन्स ऑफ कमर्शियल बँक हा बोर्डामध्ये विचारण्यात आलेला आहे. त्यामध्ये प्रायमरी फंक्शन आणि सेकंडरी फंक्शन हा 8 मार्क्ससाठी लॉंग टर्म क्वेश्चनसाठी हा सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. त्यामुळे ऑल स्टुडंट्सनी यावरतीचं व्यवस्थित मेमराईज करावं, सर्व काही राईट डाऊन करून घ्यावं. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू स्टुडंट्स.